आणि आज जी लहान मुलं मी बघतोय की आज ती पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही आहात, भाग्यवान आहात की जिकडे अशा प्रकारचं तुम्हाला टेनिस कोर्ट्स आहेत आणि बॅडमिंटन कोर्ट्स आहेत आणि खेळासाठी म्हणून प्रवृत्त करणारी एक जागा मी पुण्याकडे बघतो. मी एकदा ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. एक साधारणपणे 40 मजली हॉटेल होतं ते. मी चेक इन झालो, आतमध्ये आलो, रूममध्ये आलो, समोर गॅलरी होती. गॅलरीचा दरवाजा उघडला, गॅलरीत आलो आणि मी अशी इथपासून त्याची इथपर्यंत नजर टाकली. माझ्यासमोर सगळा समुद्र होता आणि खालच्या बाजूला मी अशी इथून तिथपर्यंत नजर टाकली. माझ्यावरती विश्वास ठेवा, मी साधारणपणे मी त्यावेळेला अंदाजे मोजली होती, त्या एका नजरेत माझ्या एक 22-23 स्विमिंग पूल होते. 70-80च्या आसपास मला जे दिसले ती टेनिस कोर्ट्स होती. इंडोर बॅडमिंटन किती कोर्ट्स असतील मला कल्पना नाही, पण रस्त्यावर बाहेर पडल्यानंतर तुम्ही ऑस्ट्रेलियात बाहेर पडल्यावरती तुम्हाला कळतं की ही स्पोर्ट्स कंट्री आहे. इथे खेळाला किती महत्व आहे. माझे एक डॉक्टर मित्र आहेत आनंद उत्तुरे, ते ऑस्ट्रेलियाला जेव्हा गेले शिकायला तिथे, तर संध्याकाळी ते चालत होते. चालत असताना लोक त्यांच्याकडे बघायचे. तर सुरुवातीला त्यांना असं वाटलं की काहीतरी भारतीय डॉक्टर आहे म्हणून लोक बघत असतील वगैरे वगैरे. 2-3 दिवसानंतर तो त्याच्या मित्रांना म्हणाला की अरे मी चालतो तिथे ज्याला त्या रस्त्यावरती संध्याकाळचं, तर लोक माझ्याकडे बघतात, काय कारण असेल. तो बोला काय तू चालतोस का. तो बोला हो, म्हणून बघतात, कारण सगळे धावत असतात, हा एकटा का चालतोय. तर त्याच्यामुळे आपल्याकडे ती गोष्टच नाहीये. पण आता मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी, आता मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी तर पुण्याला होतच, पण अनेक महाराष्ट्र शहरामध्ये खेळाला खूप महत्व येत आहे. ते येत जावं. आज ही सगळे अगदी तरुण जे सगळे आहेत, मुलं जी आहेत, भविष्यात उत्तम बॅडमिंटनपटू तुम्ही बना. तुम्हाला चांगलं बॅडमिंटनपटू बनता आलं तर तुम्हाला आहेच, पण नाही झालं तर दीपिका पदुकोणकडे पण पहा. बॅडमिंटन खेळून पण पुढे काय काय करता येतं ते. तर त्याच्यामुळे संधी बॅडमिंटनमधनं खूप आहे. तर ही लक्षात ठेवा, बॅडमिंटनमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळो एवढीच फक्त मी एक आशा अपेक्षा बाळगतो. जे कोचेस आहेत त्यांनाही मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. आणि एक बोटेजी, मी आज रात्री मी थांबणार आहे, जागा राहणार आहे. कोणाचा फोन येतो याची वाट बघायला.